अथ श्री साई सचरित अध्याय 12। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। या अध्यायात हेमाडपंतांनी सद्गुरु साईबाबा त्यांच्या भक्तांना कसा अनुग्रह देत याविषयीचे मोठे मार्मिक विवेचन केलेले आहे। बाबांच्या भक्तात अडाणी भक्तही होते, सुशिक्षितही होते, वेदांग संपन्न शास्त्री सुद्धा होते, परंतु बाबांनी सर्वांना त्यांच्या त्यांच्या भाषेत अनुग्रह दिला। जे मोठमोठे वेदांग शास्त्री आपल्याच गर्वाने उन्मत्त होऊन बाबांना नमस्कार सुद्धा करणार नाही अशी प्रतिज्ञा घेऊन आले, त्यांना सुद्धा बाबांचे दर्शन झाल्यानंतर त्यांच्या मनाचा पालट झाला आणि ते बाबांच्या ध्यानी लागले। सुरुवातीला वेदांतातच हेमाडपंतांनी याचे सुतोवाच केले आहे। ते म्हणतात की अज्ञानी जणांचे समजू शकते ते अडाणी असतात, पण अर्ध्या ज्ञानाने आणि स्वतःला फार मोठे मानतात त्या शास्त्र पंडितांना भक्तिमार्ग कसा सुचवायचा। जे अभिमानी लोक असतात त्यामध्ये हे लोक मोडतात, त्यांना अनुग्रह देणे हे अवघड असतं। ते दुराभिमानी असतात, कोणावरही विश्वास ठेवण्याचा त्यांचा स्वभाव नसतो, हा त्यांचा अभिमानच भक्तीआड येतो। परंतु बाबांची हातोटी मोठी विलक्षण होती। त्यांनी त्यांना त्यांच्या गुरुरूपात दर्शनी दिले, त्यांच्या गुरुची महती पटवली आणि त्याचबरोबर स्वतःचीही महती पटवली। असंच पहिली गोष्ट याविषयी हेमाडपंतांनी जी सांगितलेली आहे ती म्हणजे नाशिकच्या मुळे शास्त्रींची। नाशिक क्षेत्राचे वेदांग संपन्न मुळे शास्त्री हे बाबांच्या दर्शनाला आले। योग आला म्हणून ते तेथे आले म्हणण्यापेक्षा बाबांनी त्यांना बोलावून आणले हेच खरे, कारण बाबांच्या परवानगीशिवाय कोणी येऊ जाऊ किंवा राहू शकत नसे। खरं तर मुळे शास्त्री आले होते ते श्रीमंत बुटींच्या भेटीसाठी, पण त्यांच्या नशिबात बाबांच्या दर्शनाचा आणि अनुग्रहाचा योग होता। बाबांच्या परवानगीशिवाय शिर्डीला कोणी येऊ किंवा राहू शकत नसे। याविषयीच्या काही गोष्टी हेमाडपंतांनी सांगितलेल्या आहेत। एकदा काका महाजनी 8 दिवस राहण्याच्या इच्छेने शिर्डीला आले। गोकुळाष्टमी करावी असे त्यांच्या मनी होते, पण गेल्याबरोबर बाबांनी त्यांना प्रश्न केला की परत केव्हा जाणार। अर्थात ते म्हणाले की आपण आज्ञा द्याल तेव्हा मी जाईन। बाबा म्हणाले की ठीक आहे, तुम्ही उद्या परत जा। त्यांना थोडासा रागच आला, पण ते बाबांची आज्ञा मानून परत गेले। गोकुळाष्टमी गेली असं त्यांना वाटले, पण ते जेव्हा परतले तेव्हा त्यांचे मालक त्यांच्या परतण्याची वाटच पाहत होते, कारण मुनीमजी आजारी होती। मग काकांना कळले की बाबांनी आपल्याला का तात्काळ परत पाठवले। अशीच दुसरी गोष्ट नाशिकचे वकील श्री धुमाळ यांची आहे। ते बाबांचे दर्शन घेऊन खटल्याला जावे म्हणून आले, कारण कोर्टात तारीख होती, पण बाबांनी त्यांना 1 दिवस राहायला सांगितले। त्यांच्या मनात थोडासा विकल्प आला की खटल्याचं काय होईल, पण त्यांची बाबांच्यावर श्रद्धा होती म्हणून खटला बाजूला ठेवून ते तेथे राहिले। त्यांनी खटल्याची काळजी केली नाही। दुसऱ्या दिवशी त्या न्यायाधीशांना स्फोटशूळ झाला आणि 1 आठवड्याने जेव्हा धुमाळ परतले तेव्हा त्यांचे खटला बुडाल्याने काही नुकसान झाले नाही, उलट साई सेवेचा त्यांचा लाभच झाला। काही दिवसांनी तो खटला चालून निकालही त्यांच्या बाजूनेच लागला। बाबांच्या भक्तवत्सलतेचे अनेक उदाहरण आहे ते नानासाहेब निमोणकर यांच्या पत्नी यांचे आहे। ते व त्यांचे पती बाबांचे परमभक्त होते आणि ते शिर्डीला आले। सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाबांची सेवा करत आणि रात्री आपल्या घरी ते फक्त जात। ते शिर्डीला असताना त्यांचा मुलगा बेलापूरला आजारी पडला। त्याची माहिती होताच त्या काळजीत पडल्या आणि त्याच्या भेटीसाठी 2-3 दिवस जावे त्यांना वाटले, पण नानांचे म्हणणे त्यांनी भेटून लगेच दुसऱ्या दिवशी परतावे असे होते। त्यामुळे त्यांची द्विधा मनस्थिती झाली। अमावस्या होती, शिवाय मुलाची सेवा करून त्याची काळजी घेऊन 2-3 दिवस राहण्याचा त्यांचा मानस होता, पण त्यांना पतीचे मनही मोडवत नव्हते। पण सर्वसाक्षी बाबा सर्व जाणून होते। त्या जेव्हा आज्ञा मागण्यासाठी आल्या तेव्हा नानासमोरच बाबांनी सूचकपणे म्हटले की गेल्यासारखे 4 दिवस राहूनच या। अर्थातच मग नानांचा विरोध उरला नाही। आता आपण पूर्वीची मुळ्यांची कथा चालू करू।
मुळे हे बुटींना भेटले व दुपारी त्यांच्याबरोबर मशिदीत दर्शनासाठी गेले. बाबा भक्तांनी वेढलेले होते. त्यांना भेटण्यासाठी अनेक भक्त आले होते. ते बाबांची सेवा करत होते. बाबांचा दरबार हा मोठा मनोरंजक असे. भक्त सेवा करत असत. माळणी फळे घेऊन येत. बाबा नारळ, केळे, संत्री असे विविध फळे विकत घेऊन भक्तांना वाटत. आंबे चोळून भक्तांना आरामात रस प्यावा अशा तऱ्हेने बनवून देत. केळी खायला घालत. केळ्याची साली स्वतः खात आणि गर्भनळी मात्र भक्तांना खायला देत. अशी बाबांची भक्तांच्यावरच्या प्रेमाचे दाखले होते. मुळे शास्त्री हे सर्व पाहत तेथे बसले. बाबांनी त्यांच्याही हातात काही फळे दिली. परंतु मुळे शास्त्रींना जास्त रस बाबांचा हात पाण्यात होता. बाबांच्या हस्तरेषा पाण्याची त्यांची इच्छा होती. ते त्यात प्रवीणही होते आणि ते बाबांना विनंती करू लागले की आपण हात दाखवावा. बाबांनी तिकडे बिलकुल रस दाखवला नाही आणि त्यांना तो हात मुळीच दाखवला नाही. त्यानंतर बाबा लेंडीबागेवर फिरण्यासाठी जाऊ लागले आणि जाताना म्हणाले, आज मी भगवी वस्त्रे धारण करणार आहे. रंगवण्यासाठी गेरू तयार ठेवा. अर्थात कुणाला काही अंदाज आला नाही. परत येताच दुपारच्या आरतीची वाद्ये वाजू लागली. आरतीची तयारी झाली आणि अचानक बाबा म्हणाले, अरे त्या नवीन ब्राह्मणाकडून दक्षिणा आणा. लगेच बुटीसाहेब मुळ्यांना बोलवण्यासाठी गेले व दक्षिणा घेऊन यावे अशी विनंती करू लागले. मुळेंच्या मनात मात्र विकल्प आला की मी का साईबाबांना दक्षिणा देऊ, मी त्यांचा थोडा शिष्य आहे. पण बुटींचा मान राखण्यासाठी ते दक्षिणा घेऊन गेले. तेथे जाताच त्यांनी दारातूनच साईबाबांच्यावर फुले फेकली आणि लांबूनच ते पाहू लागले. अर्थातच लोकांना ते थोडं विचित्रच वाटले की ते बाबांपासून लांब आहेत. पण अचानक त्यांनी जाऊन बाबांना शिरसाष्टांग नमस्कार घातला. कारण बाबांच्या ऐवजी त्यांना त्यांचे गुरु घोलप महाराज दिसू लागले. भगवे वस्त्र, भगवी छाटी घातलेले आपले गुरु. मुळ्यांना बाबांची महती पटली आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला. सर्व भक्तांना आश्चर्य वाटले की ही फुलांची लांबून फेकाफेकी करणारे मुळे शास्त्री अचानक नमस्कार कसे घालतायत. सर्वजण आरती करत असताना मुळेंनी त्यांच्या गुरूंची म्हणजे घोलप गुरुजींची आरती म्हटली. सर्वांनी बाबांचा जय जयकार केला. मुळ्यांनी आपल्या गुरूंचा जय जयकार केला. आरती संपताच त्यांना गुरुच्या ऐवजी परत बाबा दिसू लागले आणि ते भानावर आले. साईबाबा म्हणजेच घोलप गुरुवर याची त्यांना खात्री पटली आणि बाबांच्या योग्यतेची त्यांना प्रचिती आली. त्यांचा कंठ सद्गदित झाला आणि शंका फिटल्या. असेच एक उच्च शिक्षित मामलेदार आपल्या डॉक्टर मित्राला घेऊन दर्शनाला आले. डॉक्टरांनी येताना अटी घातल्या होत्या की साईबाबा मुसलमान आहेत, मी त्यांना नमस्कार करणार नाही, मी त्यांना दक्षिणा देणार नाही वगैरे अशा अटी घालून साशंक मनाने ते आले. पण बाबांचे दर्शन होताच चमत्कार झाला आणि सर्वाधिक त्यांनीच बाबांचे पाय धरले. कारण बाबांनी त्यांना रामरूपात दर्शन दिले. ते रामाचे भक्त होते. अर्थात डॉक्टरांना आपल्या मानसिकतेची लाज वाटली. संतांची जात पाहण्याची त्यांनी चूक केली होती याचा त्यांना पश्चाताप झाला. दुसरे दिवशी त्यांनी निश्चय केला की बाबा बोलवल्याशिवाय मी दर्शनाला जाणार नाही. 3 दिवस गेले, बाबांनी काही बोलवले नाही. चौथ्या दिवशी खानदेशाहून त्यांचा प्रिय मित्र आला आणि तो साईबाबांच्या दर्शनाला जाताना आपला निश्चय विसरून डॉक्टरही त्याच्याबरोबर आले. बाबांनी त्यांना म्हणले, काय डॉक्टर, मी कुठे आलो तो बोलवायला, कशाला आलात. बाबांच्या अंतर्ज्ञानाविषयी त्यांची खात्री पटली आणि त्यांनी पुन्हा बाबांना नमस्कार घातला. त्यानंतर त्यांना बाबांच्या कृपेची प्राप्ती झाली आणि त्यांना परमानंद प्राप्तीचा 15 दिवसाचा अनुभव आला. वरील उदाहरणावरून आपल्याला हे कळून येते की साईबाबांची भक्तांना कशा रीतीने आपल्या गुरुच्या पायी स्थिर करण्याची हातोटी होती. आपण आपल्या गुरुच्या पायी स्थिर राहावे असे त्यांचे मत होते. कुठलेही गुरु कितीही मोठे असोत, आपल्या गुरुची मती असो वा नसो, आपण आपल्या गुरुच्या पायी राहावे असेच त्यांचे मत होते. पुढील अध्यायी भीमाजी पाटलांच्या क्षयरोगाचे बाबांनी कसे निवारण केले याचे वर्णन करू. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.